नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण? तर नव्या दिवसाची नवी सुरुवात आणि नव्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज खूप दिवसानंतर आपल्या चॅनलवरती मी एक मोठा व्लॉग पोस्ट करणार आहे. आणि मला माहिती आहे मोठा व्लॉग बघायला ना जनरली लोकांना आवडतं, पण मोठ्या व्लॉगला व्ह्यूज येत नाहीत. पण तो करायला बराच मेहनत लागते, खूप एफर्ट्स लागतात, खूप वेळ लागतो. त्याच्यामुळे मी मोठे व्लॉग्स करायचं जनरली टाळतो. पण आज व्लॉग बनवायला तसंच काहीतरी एक स्पेशल कारण आहे, म्हणून म्हटलं चला आपण व्लॉग बनवूया. स्पेशल म्हणजे माझा प्रत्येक दिवसच स्पेशल असतो, तुम्हाला तर माहिती आहे, कारण मला माझं आयुष्य छान सेलिब्रेट करून जगायला आवडतं. तर आजचा दिवस आहे रविवारचा. रविवारी सकाळी छान लवकर उठून देवपूजा केली होती. माझा रेग्युलरचा जो दिवस आहे ना, म्हणजे रोजचा, तो सुद्धा देवपूजेने सुरू होतो. पण रविवारची जी देवपूजा आहे ती जरा खास असते. तर चला, कशी वाटते माझी देवपूजा जरा बघून घेऊया. तर मंडळी, जसं की मी तुम्हाला मगाशी म्हटलं की आजचा दिवस आणि आजचा व्लॉग दोन्ही गोष्टी स्पेशल आहेत. ते याच कारणासाठी, कारण आज मी संडे स्पेशल माझ्या फॅमिलीसाठी मस्त असा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट बनवायचा घाट घातला आहे. त्यासाठीच हा व्लॉगचा सुद्धा मी घाट घातला आहे. आता सकाळी उठल्यावरती मिक्सर लावून मिक्सरची किरकिर मला करायची नव्हती, त्याच्यामुळेच मी ना सगळ्या गोष्टी आदल्या रात्रीच तयार करून ठेवल्या होत्या. म्हणजे चटणीचं वाटण, सांबारचं वाटण, हे सगळं. आता सकाळी उठल्यानंतर मला फक्त चिराचिरी, कापाकापी एवढंच करायचं होतं. आणि मग ते डाळवडे तळणार आहे मी, आणि त्याच्यानंतर इडलीचा कुकर लावणार आहे. आता इडलीचा कुकर लावायचा आहे खरं, पण इकडे बघा, मी एवढा वेळ तो इडलीचा कुकर किचनमध्ये शोधत होतो, पण मला तो कुकर मिळतच नव्हता. म्हणजे बऱ्याच दिवसांनी ज्यावेळेस तुम्ही स्वयंपाकघरात येता ना, त्यावेळेस अशीच फजिती होते. कुठे कुठली गोष्ट ठेवली आहे हे आपल्याला माहीतच नसते. म्हणजे बऱ्यापैकी मला तरी माहीत असतं, पण मला आय डोंट नो की तो कुकर का मिळत नव्हता सकाळी एवढ्या गडबडीत सुद्धा. पण आता वेळ घालून चालणार नव्हतं, कारण चार्वी आणि प्रियंका दोघी उठायच्या आधी मला हा ब्रेकफास्ट रेडी करायचा होता. त्यामुळे मग मी इडलीचा कुकर शोधायचा थोडा वेळ थांबवला आणि म्हटलं आपण बाकीची तयारी करून घेऊया. तर आता हा रविवारचा सगळा घाट मी का घातलाय माहिती आहे का? कारण इथून पुढची जी जनरेशन असणार आहे ना मित्रांनो, त्यावेळेस ते जेव्हा स्कूलमध्ये जातील, म्हणजे 4वीचं जनरेशन जे असणार आहे, तर त्यांना प्राऊडली त्यांच्या मित्रमैत्रिणींना सांगायला आलं पाहिजे की म्हणजे आपल्या जनरेशनमध्ये कसं आपण आपली मम्मी कुठला पदार्थ छान बनवत होती किंवा आपल्या मम्मीच्या हातचं आपल्याला काय आवडतं हे आपण सांगायचो. पण आता जनरेशन चेंज होती. आता नवरा बायको दोघंही एकत्र कामावर जातात, एक विकेंडला एकत्र छान छान किचनमध्ये काहीतरी बनवत असतात. त्याच्यामुळे मग आपली मुलं जेव्हा शाळेत जातील ना, त्यावेळेस त्यांना त्यांच्या मित्रमैत्रिणींना प्राऊडली ही गोष्ट सांगता आली पाहिजे की माझ्या मम्मीबरोबर माझ्या पप्पांच्या हातचा हा पदार्थसुद्धा मला प्रचंड आवडतो. एव्हरी विकेंडला माझे पप्पा काहीतरी छान छान बनवून मला खायला घालतात, हे त्यांना प्राऊडली सांगता आलं पाहिजे. त्यासाठीच हा छोटासा घाट. त्यामुळे किचनमध्ये काही नवीन नवीन छोटे छोटे पदार्थ तुम्ही नक्की शिका, कारण तुम्हाला तुमच्या मुलांना या पुढच्या जनरेशनमध्ये तुमच्या हातचं काहीतरी छान बनवून घालता आलंच पाहिजे. आणि त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल ना, तो बघण्यात तुम्हाला खरंच एक वेगळं सुख मिळेल. बाय द वे, मी कॅमेरा चांगला दिसतोय का? नाहीतर मी बडबड करतोय, व्लॉग बनवतोय आणि माझा अवतारच विचित्र असायचा. तर इकडे मी सांबारची तयारी केली आहे. तर सांबारसाठी आधी सगळ्यात पहिले फोडणीसाठी मी तेल घातलं आहे. आणि आता बघा, शायनिंग मारल्यानंतर काय असतं ते तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी एवढी शायनिंग मारून सगळा स्वयंपाक वगैरे करतोय खरा, पण एक साधा मसाल्याचा डब्बा माझ्याकडून हा उघडत नव्हता. किती प्रयत्न करत होतो, म्हणजे सकाळी उठल्यापासून काही ना काहीतरी गडबड होणारच होती. सकाळी तर तो पहिले तर मला तो इडलीचा कुकर मिळाला नाही, आणि आता हा मसाल्याचा डब्बाच उघडत नव्हता. पण फायनली कसा बसा तो मसाल्याचा डबा मी उघडलेला आहे. आणि आता ना काय झालं माहिती आहे का, सांबारला फोडणी देताना कदाचित माझा कॅमेरा बंद झाला, त्याच्यामुळे मग ती फोडणी व्हिडिओमध्ये कॅप्चर झालीच नाही. इकडे मी आदल्या रात्री जी चटणी वाटून ठेवली होती ती आहे. आणि आता चटणीमध्ये ना मला फक्त फोडणी द्यायची आहे. त्यासाठी मला ही चटणी आधी एका वेगळ्या भांड्यात काढून ठेवावी लागेल, कारण प्लास्टिकच्या भांड्यामध्ये आपण फोडणी नाही देऊ शकत. तर चटणी मला थोडीशी घट्ट वाटली, त्याच्यामुळे मग त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं. आणि आता फोडणीचा आवाज तुम्हाला दाखवतो, बघा कसा येतोय ते.
जर तुम्हाला किचनमध्ये काम करायला आवडत असेल ना, तर हा फोडणीचा आवाज जो आहे तो तुम्हाला आवडणारच, याची माझी गॅरंटी आहे. तर इकडे मस्त असा सगळा मेनू रेडी आहे. डाळवडे तळायला टाकलेत मी. इकडे आहे माझं सांबार, इकडे आहे चटणी आणि हाच तो मसाल्याचा डबा जो मगाशी मला उघडत नव्हता. बघा कसा बसला एका कोपऱ्यात. असो तर ना, म्हणजे मी डाळवडे हे पहिल्यांदाच बनवत होतो आणि माझ्या एक्सपिरियन्सनुसार डाळवडे तळायला जरा जास्त वेळ लागतोय, कारण नॉर्मल भजी वगैरे जे असतात ते पटकन तळून होतात असं मला वाटतं. पण इकडे मला जरा हे तळायला जास्त वेळ लागला बरं का. कदाचित ती डाळ जी आहे ती चण्याची असल्यामुळे कदाचित त्याला जास्त वेळ लागतोय. तर मस्त डाळवडे वगैरे तळून घेतले आणि फायनली मला खूप आनंद झाला आहे, कारण मला इडलीचा कुकर मिळाला फायनली. तर आता इडलीचा कुकर मिळाला आहे, तर म्हटलं चला प्रियंका उठायच्या आधी आपण इडल्यासुद्धा लावून घेऊया, जेणेकरून चार्वी आणि प्रियंका दोघी उठल्या की मला त्यांना गरमागरम ब्रेकफास्ट सर्व करता येईल. मस्त क्रिस्पी असे डाळवडे, त्यानंतर इडलीचा कुकर लावून घेतला आहे आणि हे आहे माझं इडलीचं बॅटर. तर आता गरमागरम इडली तयार आहेत आणि बघा काय मस्त वाफाळलेल्या इडल्या. हे बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं आहे का नाही मला माहीत नाही, पण माझ्या तर तोंडाला बनवताच पाणी सुटलं होतं. आणि आता ह्या सगळ्या इडल्या काढून झाल्यानंतर आहे ना, मी एवढी सगळी मेहनत नेमकी कशासाठी घेतली ना हे तुम्हाला दाखवतो. म्हणजे कळेल तुम्हाला की म्हणजे माझी मेहनत जी आहे ती खरंच वर्थ होती, की म्हणजे हे सगळं मेहनत उगाचच करतोय ते. बघत राहा पुढे व्हिडिओ. चला. हे घे खा. इकडे बघ, इडली खाऊन दाखव. व्हेरी गुड. इडली खाऊन दाखव सर. मंडळी चारवीचा नाश्ता करून झालाय आणि इकडे बघा. हा कसं काय, अरे खतरनाक. मेहनत याच्यासाठीच. धन्यवाद. चला नाश्ता करून घेऊया. तर मंडळी अशा प्रकारे मस्त फॅमिलीसाठी सकाळी लवकर उठून गरमागरम ब्रेकफास्ट बनवून आणि त्यानंतर दुपारी चारवीबरोबर अशी भरपूर मस्ती करून मी माझा वीकेंड छान सेलिब्रेट केला. एखादा रविवार तुम्ही बाहेर जाऊ नका, घरातच राहा आणि घरातल्यांसाठी छोटे मोठे एफर्ट्स घेऊन त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवा. आपला वेळ आपल्या फॅमिलीबरोबर स्पेंड करा आणि मग बघा तुमचा वीकेंड कसा जातोय ते. आणि आता जाता जाता चारवीचे हे एक्सप्रेशन्स बघून घ्या. उगाचच मी तिला एक्सप्रेशन क्वीन म्हणत नाही, नखरा तर तिचा इतका असतो ना. म्हणजे प्रियंका आणि चारवी ह्या दोघी ना एकमेकांच्या कॉपी आहेत आणि त्या दोघींचे एक्सप्रेशन्स म्हणजे जगा वेगळे असतात. तर चला, कसा वाटला व्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.